श्रीरामपूरमध्ये मुल्ला कटर या गुंडाविरोधात दाखल दलित महिला अत्याचार प्रकरणात फिर्यादी महिलेवर साक्ष बदलण्यासाठी प्रकाश चित्ते यांनी दबाव टाकल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर चित्ते यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. दाखल गुन्ह्यानंतर प्रकाश चित्ते यांच्या अटकेसंदर्भात बातम्या प्रसिद्ध करणाऱ्या पत्रकार खेमनर यांच्यावर चित्ते समर्थकांनी प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर श्रीरामपूरच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात नवा वाद पेटला आहे. चित्ते समर्थक सुनील मोथा आणि दत्तात्रय खेमनर यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या असून यामुळे प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. प्रकाश चित्ते यांचे समर्थक सुनील मोथा यांनी दत्तात्रय खेमनर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत, तर खेमनर यांनीही त्यांना सडेतोड प्रत्युत्तर देखील दिलं आहे. मूळ हल्ला प्रकरणाच्या चौकशीआधीच दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर झालेले गंभीर आरोप सध्या चर्चेचा विषय बनले असून सुरू झालेला वाद आता आरोप प्रत्यारोपांच्या नव्या टप्प्यावर पोहोचला आहे, ज्यात पत्रकार परिषद घेऊन चित्ते समर्थक सुनील मोथा यांनी दत्तात्रय खेमनर यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत, तर सुनील मोथा यांच्या आरोपांना दत्तात्रय खेमनर यांनी सडेतोड प्रत्युत्तर देत खेमनर यांनी मोथा यांचे सर्व आरोप फेटाळून लावत त्यांच्यावरच प्रतिहल्ला केला आहे. मुल्ला कटर प्रकरण जे आहे त्या प्रकरणामध्ये प्रकाश चित्ते यांच्या विरुद्ध जो अॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तो मागे घ्यावा म्हणून मी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना घेऊन एक शिष्टमंडळ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना आम्ही भेटलो आणि एक निवेदन दिलं की हा खोटा गुन्हा आहे आणि तो मागे घेण्यात यावा. दरम्यानच्या काळामध्ये प्रकाश चित्ते यांच्या विरुद्ध सातत्यानं पूर्वग्रह दूषित भावनेतनं बातम्या देणारा तोतया पत्रकार दत्तात्रय खेमनर यांनी चित्तेंच्या विरुद्ध बातम्या टाकत असताना विनाकारण काही कारण नसताना माझ्या विरुद्ध देखील सोशल मीडियावरती एक आक्षेपार्ह पोस्ट टाकली. वास्तविक काही कारण नसताना त्यांनी ती टाकायला नको होते पण त्यांनी टाकली. हा टाकल्याचा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना राग आला आणि ते त्याला जाब विचारायला गेले की तू विनाकारण ही पोस्ट का टाकली. तो तिथून पळून गेला. पळून गेल्यानंतर त्यांनी 2 दिवसानंतर जाऊन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला. 2 दिवसानंतर तो गुन्हा दाखल झालेला आहे. खऱ्या अर्थानं प्रकाश चित्तेने त्या जी पीडित महिला आहे त्या पीडित महिलेला आम्ही न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत होतो आणि त्या प्रकरणातील प्रकाश चित्तेने त्या पीडित महिलेला दबाव टाकण्याचं काम केलं. या अनुषंगाने प्रकाश चित्ते आणि प्रकाश चित्तेवरती त्या ठिकाणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याला अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे आणि तो जो गुन्ह्याचा जे काय तो न्यायप्रविष्ट आहे. खरा का खोटा ठरवण्याचा अधिकार न्यायालयाला आहे. त्यामुळं बाकी कोणी खरा आहे की खोटा हे सांगण्यापेक्षा तर अजून प्रकाश चित्तेला त्या गुन्ह्यात जामीन देखील भेटला नाही. ते आर्ग्युमेंटवर प्रकरण आहे. अजून त्यात जामीन मिळाला नाही, तो फरार आहे आणि आमची मूळ मागणी आहे की प्रकाश चित्तेला अटक करा. दरम्यानच्या काळामध्ये आम्ही जेव्हा या दत्तात्रय खेमनरविषयी माहिती जमा करायला सुरुवात केली तेव्हा अत्यंत भयानक माहिती समोर आली की हा पत्रकाराच्या वेशामध्ये स्थायिक गुन्हेगार आहे. याच्या विरुद्ध श्रीरामपूर, नेवासा, कोपरगाव आणि राहता येथे अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे म्हणजे दंगल करणे, त्याच्यानंतर खंडणी, सरकारी कामात अडथळा, सार्वजनिक मालमत्तेला नुकसान अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये याच्या विरुद्ध नोंदलेले आहेत संबंधित पोलीस स्टेशनमध्ये. आणि असा हा सराईत गुन्हेगार स्वतःला पत्रकार म्हणवतो, भाजपचा पदाधिकारी म्हणवतो. 7 ते 8 गंभीर स्वरूपाचे गुन्हे याच्यावरती दाखल आहेत समाजाविरुद्ध. आणि दुसरी गोष्ट अशी की 2 कोर्टाचे याच्या विरुद्ध अजामीन पात्र अटक वॉरंट जारी आलेले आहे. म्हणजे आता ते इश्यू आहे त्याला अटक करण्याचे आदेश कोर्टाने दिलेले आहेत. 2 वॉरंट आहेत त्याच्या विरुद्ध अजामीन पात्र. अशा प्रकारचे गंभीर गुन्हा दाखल असलेला आहे आणि पत्रकाराच्या नावाखाली समाजाची दिशाभूल करणारा हा माणूस त्याच्या विरुद्ध जेव्हा माहिती घेत असताना अनेक लोक आमच्याकडे आले ज्यांना यांनी त्रास दिलेला आहे, पैसे उकळलेले आहेत, हा दादागिरी करतो, त्रास देतो, असे अनेक लोक आमच्या संपर्कात आले आणि त्यांनी सांगितलं की यांनी आमच्यावरती देखील अन्याय केलेला आहे म्हणून. तर अशा लोकांची आम्ही आता माहिती घेत असून योग्य त्या प्रकरणामध्ये आम्ही याच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हे देखील दाखल करणार आहोत. खऱ्या अर्थानं हे आरोप सगळे बिनबुडाचे आहे. गेले 15 वर्षापासून मी पत्रकारिता क्षेत्रामध्ये आहे आणि मी गेले 8 वर्ष सारोमतला काम केलेलं आहे. त्याच्यानंतर लोकमंथनला काम केलेलं आहे. त्यानंतर मी माझं स्वतःचं दैनिक खबरदार पुढारी हे वृत्तपत्र 2021 साली नोंदणी केलेलं आहे.
या नोंदणी पत्रकाच्या माध्यमातून सुदर्शन न्यूज एक नॅशनल न्यूज चॅनल आहे, त्याचा मी मराठीचा जिल्हा प्रतिनिधी आहे. नॅशनल न्यूजला देखील मी काम करतो. आणि ग्रामीण पत्रकार संघ ही माझी 2009ची रजिस्ट्रेशन संस्था आहे आणि या संस्थेचे सगळ्या राज्यात काम चालू आहे. हिचे आम्ही अधिवेशनं घेतो. नोंदणीकृत धर्मदाय आयुक्ताकडे असलेली संस्था आहे. आणि असं सर्व असताना जर एखादा जर तोताय म्हणत असेल तर हे आरोप निश्चितच बिनबुडाचे आहे. आणि दुसरा आरोप जो त्यांनी माझ्यावर केला की यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहे, हे आहे ते आहे. खऱ्या अर्थानं माझ्यावरती जे काही गंभीर स्वरूपाचे गुन्हे होते त्या गुन्ह्यामध्ये मला कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. आणि जे काही गुन्हे माझे न्यायप्रविष्ट आहे ते गुन्हे मी समाज हितासाठी केलेले आहे. माझ्यावरती जो सरकारी कामात अडथळा वगैरे जे काही न्यावशाला गुन्हे दाखल आहे ते गुन्हा मी धनगर समाजाचा प्रतिनिधी करतो. त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं आणि धनगर समाजाच्या आंदोलनामध्ये 2 आंदोलकांनी त्या पाण्यामध्ये उडी टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्या ठिकाणी जलसमाधी घेतली होती. त्यावेळेस मी न्यावशाला ते आंदोलन केलं. त्या अनुषंगाने तो गुन्हा माझ्यावर दाखल झालेला आहे. तो देखील न्यायप्रविष्ट आहे. कुठल्याही गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत मला अटक झालेली नाही. एकाही गुन्ह्यामध्ये मला अटक झालेली नाही. कुठल्याही गुन्ह्यामध्ये मला शिक्षा झालेली नाही. आणि जे काही गुन्हे आहे ते सर्व माझ्यावरती जे आहे दाखल, आता जे काही गुन्हे आहे ते निर्दोष झालेले आहे आणि काही न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळं या असे काही आरोप करणं चुकीचं आहे. आणि त्यांनी जे आरोप केले हा स्वतःच मर्डरमधला आरोपी आहे. याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे, सगळ्यांना माहिती आहे. आणि विविध गुन्हे त्याच्यावर देखील दाखल आहे. आणि अशा प्रकारचे मागील देखील पोस्कोचा गुन्हा असेल, असे गुन्हे असेल, स्वतः मर्डरमधला आरोपी आहे. आणि लोकांना सांगतो का तुमच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, याची पार्श्वभूमी सुनील मुत्ताची चेक करा, याच्यावर मर्डरचा गुन्हा दाखल आहे. म्हणजे यांनी एक मर्डर पूर्वी केलेला आहे, अजून एखाद्या 2 पत्रकारांची मर्डर करू शकतो. सगळी माहिती करून याच्यावर कारवाई केली, ही सुद्धा मागणी आहे आमच्या याच्यात पोलीस स्टेशनमध्ये. आणि असा हा सराईत गुन्हेगार स्वतःला पत्रकार म्हणवतो, भाजपचा पदाधिकारी म्हणवतो. दुसरी गोष्ट अशी की जेव्हा माहिती घेतली तेव्हा हा भारतीय जनता पार्टीचा जिल्हा प्रतिनिधी, जिल्हा सरचिटणीस म्हणतो स्वतःला. परंतु जेव्हा माहिती घेतली अधिकृत पदाधिकाऱ्यांकडून तेव्हा असं कळलं की हा कोणत्याही पदांवरती नाहीये आणि भाजपची तर आता कार्यकारिणीच अस्तित्वात नाहीये. त्याच्यामुळे हा भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी असण्याचा प्रश्नच नाही. तो तद्दन खोटं बोलतोय या संदर्भामध्ये. मी गेल्या 2014-15 पासून भारतीय जनता पार्टी पक्षात काम करतो. आणि यापूर्वी देखील मी भारतीय जनता पार्टी पक्षाचा भटक्या विमुक्त आघाडीचा जिल्ह्याचा अध्यक्ष होतो. त्याच्या आधी जिल्हा सरचिटणीस होतो. आणि आता मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा सचिव आहे. त्यांनी जे सांगितलं म्हणजे मीडियाच्या माध्यमातून मी ऐकलं का तो आरोप केला की दत्तात्रय घेमनरचा भारतीय जनता पार्टीशी काही संबंध नाही, कार्यकर्ता नाही. तर भारतीय जनता पार्टीचं मला 5/6/2024 रोजी त्यावेळेचे तत्कालीन जिल्हा अध्यक्ष आमचे विठ्ठलराव लंगे साहेब होते. त्यांच्या हस्ते मला जिल्हा अध्यक्ष पदाचं नियुक्तीपत्र जिल्हा सचिव पदाचं नियुक्तीपत्र माझ्याकडे आहे. ते देखील मी मीडियाला दिलेलं आहे. आणि आत्ता सध्या भारतीय जनता पार्टी पक्षाचा केवळ जिल्हा अध्यक्षांच्या नियुक्त्या झालेल्या आहे. त्याच्यानंतर मंडल अध्यक्षांच्या नियुक्त्या झालेल्या आहे आणि शहर अध्यक्षांच्या नियुक्त्या झालेल्या आहे. परंतु जी जिल्ह्याची कार्यकारिणी आहे ती अद्याप तयार झालेली नाही किंवा त्यामुळं जुनी कार्यकारिणी पक्षांनी बरखास्त केली असं कुठंही डिक्लेअर केलेलं नाही. त्यामुळे सध्या तरी माझं पद हे त्या ठिकाणी आहे. ज्यावेळेस नवीन कार्यकारिणी होईल त्याच्यात कदाचित माझा समावेश नसला तर मी त्या पदावरून दूर झाला असं स्वतःला समजू शकतो. परंतु अद्याप मी त्या पदावर कार्यरत आहे. जिल्हा अध्यक्ष नेमलेला आहे. जोपर्यंत नवीन कार्यकारिणी जिल्ह्याची होत नाही तोपर्यंत मी त्या पदावर नाही असं मी स्वतःला ग्राह्य धरू शकत नाही. त्यामुळं समोरच्याने जे सांगितलं का तुम्ही पदावर नाही, जिल्हा कार्यकारिणी ज्यावेळेस नवीन होती आणि भाजपामध्ये एखाद्या व्यक्तीला जर पद दिलं तर ते पद 3 वर्षासाठी असतं. आणि मला जिल्हा सचिव पद हे मिळून केवळ 1 वर्ष झालेलं आहे. 5/6/2024 रोजी विठ्ठलराव लंगे यांच्या जिल्हा अध्यक्षांच्या लेटर पॅडवरती मला जिल्हा सचिव पद मिळालेलं आहे. मला जिल्हा सचिव मिळून केवळ 1च वर्ष झालेलं आहे. अजून माझे जिल्हा सचिव पदाचे 2 वर्ष बाकी आहे. कायदेशीर प्रमाणे 2 वर्ष बाकी आहे. आणि नवीन जिल्हा अध्यक्ष ज्यावेळेस कार्यकारिणी करतील त्यामध्ये माझ्या नावाचा समावेश आहे किंवा नाही हा पुढील भाग आहे. तत्पूर्वी मी आता सध्या जिल्हा सचिव या पदावर कार्यरत आहे आणि जिल्ह्यातले सगळेच जिल्हा पदाधिकारी आता पद वापरतात. त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये पत्रकार संरक्षण कायद्याचा कलम लावण्यात आलेला आहे. अजून पत्रकार संरक्षण कायदा हा अस्तित्वातच आलेला नाही. त्याच्यामुळे ते कलम लावण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणजे हा पोलीस स्टेशनच्या बाहेर उभा राहून खोटं बोलतो की पत्रकार संरक्षण कायदा या गुन्ह्यामध्ये लावण्यात आलेला आहे. तर तो अत्यंत चुकीचं बोलतो आणि खोटं बोलतो. तर असा या पत्रकार आणि सराईत गुन्हेगार याचा गुन्हा 2 दिवसानंतर श्रीरामपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला. याचंही मला मोठं आश्चर्य वाटते. परंतु ठीक आहे, जे झालं ते झालं. दरम्यानच्या काळामध्ये याची म्हातारी गेल्याचं दुःख नाही, परंतु काळ सोपवायला नको. यांनी जर आता काही आगळीक केली तर याचे परिणाम याला भोगावेच वाटते. खऱ्या अर्थानं हा अज्ञानपणाचा कळस आहे. 2017 साली देखील पत्रकार संरक्षण कायदा हा ऍक्ट लागू झाला होता.
त्यानंतर 2019 मध्ये पत्रकार संरक्षण कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली. 2019चा पत्रकार संरक्षण कायदा जो आहे तो मीडिया ॲक्ट आपण डिपार्टमेंटला देखील दिलेला आहे आणि सगळ्या राज्यातल्या पत्रकारांना माहिती आहे. आणि तो ॲक्टच्या आधारे श्रीरामपूर पोलिसांनी त्याच्यामध्ये वाढीव कलम लावून पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. आणि त्यामुळं जर आपल्याला जर कायद्याची परिभाषा समजत नसली आणि आपल्याला अज्ञान याच्यातून दिसून येतं का पत्रकार संरक्षण कायदा अस्तित्वातच नाही आपण सांगतात, तर म्हणजे स्वतः आपण किती अडाणी आणि अनेक धंद्यामध्ये तोडपाणी करायला आपण स्वतःला पत्रकार म्हणून नेमुत्ताने घेतलेलं आहे का मी पत्रकार आहे, मी पत्रकार आहे. हा स्वतः मांडोळी बांधून हिंडतो का मी पत्रकार आहे. त्यामुळे त्याचा हा देखील अज्ञानपणाचा कळस आहे. 2019चा तुम्ही शासन निर्णय बघा का त्याच्यामध्ये पत्रकार संरक्षण कायदा हा लागू झालेला आहे आणि तो कुणाकुणाला लागू झालेला आहे. संपादक असतील, पत्रकार संस्था असतील, त्याच्यानंतर एखादा पत्रकार रजिस्ट्रेशन पत्रकार करत आहे, सर्वांना तो कायदा लागू झालेला आहे आणि तो शासन निर्णय देखील आमच्याकडे आहे. आम्ही तो पोलीस खात्याला दिलेला आहे. या प्रकरणातील मूळ मुद्दा हा चित्ते यांच्यावरील ॲट्रॉसिटीचा दाखल गुन्हा आणि खेमनर यांच्यावरील हल्ल्याचा प्रयत्न असताना आता मुथा आणि खेमनर यांच्यातील आरोप प्रत्यारोपांमुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. या सर्व प्रकरणात पोलीस पुढील तपास करत असले तरी या नव्या वादामुळे शहरातील वातावरण तणावपूर्ण झाले असून आता या वादावर पोलीस नेमकी काय भूमिका घेतात आणि प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेने जातो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. श्री राम एक्सप्रेस न्यूज, श्रीरामपूर, अहिल्यानगर.